आणि आता बातम्या विस्ताराने बघूया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वक्तव्याने नवीन वादाची शक्यता आहे। छत्रपती शिवरायांप्रमाणे टिपू सुलतान यांचं काम समकक्ष आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय। जे आहेत त्यांच्या कारला ते टिपू सुलतानची प्रतिमा लावली होती। त्याच्यावर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। उपमहापौर जे आहेत त्यांच्या कारला ते टिपू सुलतानची प्रतिमा लावली होती। त्याच्यावर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। काल मालेगावमध्ये नवीन महापौरांच्या दालनामध्ये फक्त टिपू सुलतानचा फोटो लागल्यामुळे जो वाद निर्माण झाला होता, त्या वादावरती पडदा पडतोय असं खरं तर वाटत होतं। मात्र आता पुन्हा एकदा हा वाद उफाळून येईल असं दिसतंय। प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं हे वक्तव्य खरंच चक्रावून टाकणारं वाटतंय। अगदी बरोबर आहे नम्रता मॅडम। आपण जर पाहिलं तरी ज्या प्रतिमेवरून वाद सुरू होता त्यालाच आता एक प्रकारे समर्थन करत असल्याचं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचं हे वक्तव्य म्हणावं लागणार आहे। आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं नेमका काय वाद उफाळतो हे पाहणे तेवढंच महत्वाचं असणार आहे। मात्र आता महाविकास आघाडीमधून देखील आता विविध चर्चा जी आहे ते विरोधकांची ज्या टीका जी आहेत ह्या आता महाविकास आघाडी मतांतर देखील आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत। नाही, अगदी संदीप, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण म्हणजे एकीकडे हा फोटो उतरवण्यात आलेला होता, वादावरती कुठेतरी पडदा टाकायचा प्रयत्न सुरू होता। मात्र दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांचं हे असं वक्तव्य जर समोर येत असेल तर कुठेतरी पुन्हा एकदा त्या वादाला हवा द्यायचा प्रयत्न दिसतोय। हा नक्कीच तसं होण्याची शक्यता जी आहे ते नाकारता होत नाही। आणि महाविकास आघाडीमधील इतर जे पक्ष आहेत त्याच्यामधले जे नेते आहेत त्याच्यामध्ये देखील आता मतांतर असू शकतात। आणि ही प्रतिमा काढल्यानंतर हे जे आता पाठीमागून आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य आलंय त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा नवीन वाद जो आहे हा वेगळ्या दिशेनं आता उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर महायुतीमधील अनेक नेते पदाधिकारी जे आहेत याच्यावरून आता टीका करत होते आणि पुन्हा एकदा विरोधकांना हा मुद्दा जो आहे हा चर्चा करण्यासाठी जो आहे तो हातात आलेला आहे। आणि आता कोलीज जे आहे हे आता महायुतीच्या नेत्यांच्या हातात आलं का असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। आणि त्यामुळे आता महायुतीच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या इतर पक्षांमध्ये देखील त्याच्या नेत्यांमध्ये देखील काय नेमकी त्यांची भूमिका असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। नाही, अगदी खरं आहे। काल तर शिवसेनेने सुद्धा या सगळ्याला विरोध केलेला होता। अजून ठाकरेंच्या पक्षाची भूमिका समोर आलेली नाहीये आणि त्यातच त्यांचा महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेला काँग्रेसमधनं जर असं वक्तव्य येत असेल तर आता ठाकरेंची भूमिका नेमकी काय आहे ती सुद्धा समजून घ्यायला लागणार आहे, त्यांच्याकडनं कशी प्रतिक्रिया येते। मात्र छत्रपती शिवरायांप्रमाणे टिपू सुलतानचं काम समकक्ष आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये भुवया उंचावलेल्या आहेत। आपण पुन्हा एकदा ऐकूया हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले। शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले।
त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. छत्रपती टिपू सुलतान याला शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हणून बघितलं गेलं पाहिजे. ते महान वीर योद्धा होते असं म्हणतायत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. थेट शिवरायांच्या पंक्तीत त्यांनी टिपू सुलतानला बसवलेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या मित्रपक्षामधनं कशा प्रतिक्रिया येत आहेत हे पाहावं लागणार आहे. टिपू सुलतानचा फोटो काल मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात लागल्यामुळे वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. शिवसेनेने सुद्धा हा फोटो त्वरित उतरवण्यात यावा अशी भूमिका घेतली होती आणि अखेरीस हा फोटो काढण्यात आला. या वादावर पडदा पडेल असं वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वक्तव्य केल्यामुळे या वादाला हवा मिळते की काय अशी चित्र निर्माण झालं आहे.